नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की कॅनव्हास म्हणजे काय आहे आणि एका फोटोची आपण लेंथ कशी वाढवू शकतो। तर अशा पद्धतीने आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं। तर या व्हिडिओमध्ये आपण हे जे ऑडिओ आहे कॅनव्हासच्या समोर ह्या 4 बटन्स आहे या कशा यूज करायच्या हे बघणार आहोत। आणि आता इथे छोट्या-छोट्या 2-3 गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत। तर बघा, आता इथे तुम्हाला कॅनव्हासच्या वरती एक छोटासा बाण दिसत आहे, तिथे तुम्हाला एक व्हाईट दिसत आहे आणि एक तोसा ब्लॅक दिसत आहे, तो दिसतच नाही आहे। अशा पद्धतीने 2 बाण आहे। तर ते बाण काय म्हणजे कशा पद्धतीने यूज करायची हे बघूया। आता तुम्ही इथे एक फोटो घेतलेला आहे, मी पुन्हा फोटो कसा ॲड करायचा हे सांगते आणि नंतर त्या बाणाबद्दल माहिती देते। बघा, आता इथे मी एक फोटो जो आहे फोटोच्या खाली तुम्हाला फोटोच्या आपला कॅनव्हासच्या खाली आहे की तुम्हाला एक रेड कलरचा बॉक्स आणि तिथे प्लसचं चिन्ह दिसेल। यावर टच केलं की इथे ब्लँक नाव दिलेलं आहे। ब्लँक म्हणजे आपल्याला काळ्या कलरचं पेज आहे, अशा पद्धतीने पेज येतं। आणि इथे पुन्हा टच करायचं आणि व्हिडिओ आणि फोटो आहे, या फोटो व्हिडिओमधून आपण फोटो आणि व्हिडिओ ॲड करू शकतो। आता आपण काय केलं आहे, सर्वात स्टार्टिंगलाच आपण ते घेतलेलं आहे, म्हणून आपला जो फोटो आहे ना तो समोर लागणार आहे। तर हे जो फोटो आहे तो समोर लागणार आहे। आपल्याला 1 ते 2 फोटो घ्यायचे आहे। बघू शकता मी ते स्क्रॉल करत आहे। आता इथे आपण काल थोडं मिस केलेलं आहे। तर बघा, आता इथे अल्बम म्हणजे काय आहे आपण बघितलं नाही आणि व्हिडिओ फोटो याचा आपण काही बघितलंच नाही। तर हे कसं घ्यायचं, काय करायचं हे बघूया। आता अल्बम म्हणजे काय आहे, तुम्हाला हे जे सर्व फोटो दिसत आहे ना तुमचे मोठे मोठे दिसत आहे। आता यावर टच केलं का त्या अल्बमच्या थोडा बॉक्स आहे अल्बमच्या नावाखाली, त्यावर टच केलं की ते जे फोटो आहे ते छोटे छोटे होतात। आपले फोटो व्हिडिओ काही असो तर इथे छोटे मोठे होतात। आता इथे बघा, आपण मोठेच ठेवूया। व्हिडिओमध्ये आलं की व्हिडिओ दिसणार आहे तुम्हाला, किंवा तुम्ही व्हॉट्सअपमधून तुम्हाला कोनो व्हिडिओ पाठवला असेल, शेअर केला असेल, किंवा तुम्ही फेसबुकवरून डाउनलोड केला असेल, इनशॉट ॲपमधून केलेला असेल, किंवा तुम्ही इतर वेबसाईटवरून किंवा कुठूनही तुम्ही एखादा व्हिडिओ डाउनलोड केला असेल, तर ते जे आहे ना ते सर्व एकत्र येतात आणि इथे तुम्हाला सर्व मिक्स होतात। इथे तुम्हाला व्हिडिओ भरपूर सारे तुमचे व्हिडिओ दिसतात। आणि इथे फोटोमध्ये पण सेम तसंच आहे, तुम्हाला सर्व फोटो व्हिडिओ व्हिडिओ आणि फोटो सर्व दिसतात। फक्त इथे फोटोच्या ह्याच्यात फोटोज दिसणार आहे, व्हिडिओच्या ह्याच्यात व्हिडिओज दिसणार आहे। आणि ऑलमध्ये काय दिसणार आहे, फोटो आणि व्हिडिओ पूर्ण दोन्ही दिसणार आहे। तुम्हाला दोन्हीही दिसणार आहे, तुम्ही दोन्हीही शोधू शकता। बघा, इथे तुम्हाला दिसतही आहे कुठे फोटो आहे कुठे व्हिडिओ आहे, 5 मिनिटाचा आहे 10 मिनिटाचा आहे असा तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे। अशा पद्धतीने सर्व मिक्स राहतं। आता मला इथे व्हिडिओमध्ये जायचं आहे, पण माझा व्हिडिओ जो आहे तो मी मला व्हॉट्सअपवरून शेअर केलेला आहे, दुसऱ्या मोबाईलवरून मी व्हॉट्सअपवर शेअर केलेला आहे आणि तो मला घ्यायचा आहे आणि तो मला लावायचा आहे। आणि इथे भरपूर सारे व्हिडिओ असल्या कारणाने मला शोधता येत नाही आणि लवकर घ्यायचं आहे। तर कसं करायचं त्यासाठी बघा, आता इथे रिसेंट नाव दिलेलं आहे, या रिसेंटवर टच करायचं आहे। आता ते सर्व फोल्डर जे आहे तयार झालेले असतात आपल्या मोबाईलमध्ये, इथे शोधायचं आहे। आता डाउनलोडमध्ये आहे तुमचा व्हिडिओ की तुमचा व्हिडिओ दुसऱ्या ॲपमध्ये आहे, कुठे आहे, कॅमेरामध्ये आहे का, किंवा तुम्ही इनशॉट ॲप वापरत असेल तिथला व्हिडिओ घ्यायचा आहे। आता इनशॉट ॲपचंच बघूया। आता इथे माझा व्हिडिओ आहे, तर मी यावर कुठेही टच करेल माझा व्हिडिओ घेईल, अशा पद्धतीने फोल्डर तयार होतं। आता इथे बघा, मला पुन्हा बॅक यायचं आहे। आता फोटो कसा घ्यायचा आपण हे बघितलेलं होतं, आता फोटो ॲड कसा करायचा दुसरा हे बघूया। आता या फोटोवर मी असं टच केलेलं आहे। आता माझा हा फोटो समोर लागणार आहे, मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की हा फोटो समोर लागणार आहे। अशा पद्धतीने हा फोटो लागणार आहे। आता मी इथून जर घेतला फोटो तर इथे हा येणार आहे फोटो, बघू शकता अशा पद्धतीने हा फोटो येणार आहे। असे जे माझे फोटो आहे मी हे लावून घेतलेले आहे। आता इथे बघूया आपण ऑडिओ म्हणजे काय आहे, ऑडिओ नाही, कॅनव्हास नाही की कॅनव्हासच्या वरती एक छोटासा बाण आहे ते म्हणजे काय आहे। आता इथे बघा, मी तुम्हाला हा जो फोटो आहे तो फोटो गेलेला दिसेल, हे केलं की मी अंडूचं ऑप्शन आहे ते बघू शकता। इथे अंडूचं ऑप्शन म्हणजे काय आहे, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड। तुम्ही काही आता एखादा व्हिडिओ घेतला असेल तर तुमच्याच्याने डिलीट झाला, तुम्हाला तो पुन्हा जसा होता तसाच हवा आहे, तर इथे मी समोरचा बाण दाबेल तो माझा फोटो परत येईल, मी अजून मागचा दाबेल तर तो चालला जाईल, पुन्हा दाबला की अजून येतो, पुन्हा मी कट केलं की पुन्हा येतो। अशा प्रकारे बॅकवर्ड आणि फॉरवर्डचं ते ऑप्शन आहे। तर मला तो फोटो हवा आहे म्हणून मी ते दाबलेला आहे। अशा पद्धतीने हे रेड कलरचं बटन आणि तुम्हाला कॅनव्हासच्या वरचं बाण ते समजलं असेल अशी मी आशा करते। आता इथे बघूया आपण ऑडिओ म्हणजे काय आहे। ऑडिओमध्ये आले मी म्युझिकमध्ये येते, मी म्युझिकचे बटन बघूया। म्युझिकमध्ये 3 प्रकारचे तुम्हाला हे दिलेले आहे, नावं दिलेलं आहे, फीचर, माय म्युझिक, इफेक्ट। आता फीचर म्हणजे काय आहे, जे इनशॉटमध्ये जे काही म्युझिक आहे ते तुम्ही घेऊ शकता। आता इथे नावं दिलेलं आहे बघा, इथे कशा पद्धतीचे सॉन्ग आहे, इथे हॅप्पी आहे, रोमॅन्टिक, सॅड,
असं वेगवेगळ्या प्रकारचे ते सॉन्ग दिलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीचे सॉन्ग आहे, तुम्ही ते यूज करू शकता. पिक्चरमध्ये जे म्युझिक आहे ते कसं ॲड करायचं फोटोला किंवा कोणत्या व्हिडिओला ते बघूया. आता मी इथे सॉन्गवर टच करते. मी ते बंद केलेलं आहे सॉन्ग. आता इथे तुम्हाला अशा प्रकारचं ते सॉन्ग ओपन होईल आणि इथून ते चालू होईल. हे ब्लॅक कलरचा त्रिकोण दिसते, यावर मी टच केलं की ते सॉन्ग वाजेल आणि इथे प्लसचं चिन्ह दिलं आहे, प्लसच्या चिन्हावर टच केलं की ते आपल्या फोटोला लागून जाईल. बघू शकता इथे लागलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला जे काही कोणतं सॉन्ग घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपण सॉन्ग घेऊ शकतो. पुन्हा मी म्युझिकमध्ये गेले आणि इथे माय म्युझिकमध्ये सेम तसंच आहे, फक्त फरक एवढाच आहे. माय म्युझिकमध्ये इथे ना फीचरमध्ये भरपूर सारे सॉन्ग आहे, बघू शकता तुम्ही. हे यूट्यूबसाठी नाही वापरू शकत, लॉंग व्हिडिओसाठी याला कॉपीराईट येतं. आणि इथे बघा माय म्युझिकमध्ये काय दिलेलं आहे, जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं आहे कोणत्या वेबसाईटवरून किंवा कुठूनही तुम्ही एखादी रिंगटोन वगैरे डाउनलोड केलेली असेल ते सर्व इथं दिसते. तुम्ही इथे टच केलं की ते ॲड होते. जसं आता आपण टच केलं होतं ना, सेम तसंच करायचं आहे. अगोदर ते सॉन्ग वाजतं, तुम्हाला जे पाहिजे ते सॉन्ग वाजवायचं अगोदर आणि नंतर ॲड करायचं. आता इथे बघा प्लसच्या चिन्हावरून ॲड होणार आहे. अशा पद्धतीने हे सॉन्ग ॲड झालेलं आहे. आता इथे मी पुन्हा इथून बॅक येते, म्हणजे डिलीट करते मी हे दोन्ही सॉन्ग. आता इथे मला इफेक्ट पाहिजे. आता इफेक्टसाठी काय करायचं आहे, सॉरी इथे नको, इथूनच जाऊया म्युझिकमधून. आता इथे बघा म्युझिकमध्ये इफेक्ट दिलेला आहे. आता मला भरपूर सारे इफेक्ट आहे. इफेक्ट म्हणजे काय आहे हे सांगते मी अगोदर. बघा इथे 3 लाईन दिसत आहे, तुम्हाला या 3 लाईनवर टच करायचं आहे आणि तुम्हाला इथे वेगवेगळे नावं दिसेल. डेली लाईफ आणि इथे बघा एंटरटेनमेंट. बघा इथे किती छान छान असे दिलेले आहे. तर इथे असे दाखवलेले आहे डेली लाईफ आणि एंटरटेनमेंट, ह्युमन असं दाखवलेलं आहे. तर इथे कोणतेही प्रकारचे तुम्ही इफेक्ट लावू शकता. आता इथे बघा कुकिंगबद्दलचे आपण इफेक्ट बघूया, चिल्ड्रेनबद्दल आहे. आता इथे बेल आहे, हे बघा जे डेलीचे आहे ना ते बघूया आपण. इथे डेलीमध्ये जाऊया. आता इथे एखादा आपण किचनचा व्हिडिओ बनवला, तिथे तुम्हाला कुकिंगचा आवाज टाकायचा आहे तर तुम्ही हे यूज करू शकता. म्हणजे ते उकडण्याचा आवाज आहे, तो वेगवेगळ्या प्रकारचे आहे. इथे बघा व्हेजिटेबल कट करायचा आवाज आहे, अशा पद्धतीचे. आता इथे बघा चस करायचा आवाज आहे, शॉवरचा आवाज आहे, असे भरपूर सारे आवाज आहे इथे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ते यूज करू शकता. इथे आपल्याला कशा पद्धतीचे. आता इथे बघा व्हायब्रेशन, रिंगटोन आहे, हे व्हायब्रेशन, मेसेजचा, अशा पद्धतीने भरपूर सारे असे आहे. वॉटरचा आहे, राईटिंग, अशा पद्धतीचे भरपूर सारे आहे. फूडमधून आहे, भरपूर सारे आहे. यामधलं आपण कोणतंही यूज करू शकतो. आता मी इथे एक डेमो म्हणून यूज करून दाखवते तुम्हाला इफेक्ट कसा यूज करायचा आहे. प्लसच्या चिन्हावर जाते मी, प्लसच्या चिन्हावर आले इथे व्हिडिओ फोटोमध्ये येते आणि इथे व्हिडिओमध्ये जाते आणि मी एक छोटासा व्हिडिओ घेते बर्थडेचा. आता मी हा बर्थडेचा व्हिडिओ घेतलेला आहे, तर उदाहरण द्यायसाठी सांगत आहे मी. आणि इथे मी जे डेली ब्लॉग बनवत आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि तिथे म्युझिक चालू असल्यामुळे माझ्या व्हिडिओला कॉपीराईट आलेला आहे. तर त्यासाठी मी काय करेल, ह्या आवाजाला बंद करून टाकेल, रेकॉर्डिंगमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करेल माझा आवाज आणि तिथे मला बर्थडे होत आहे म्हणून क्लॅपिंगचा आवाज टाकायचा आहे. तर मी इथे काय करणार आहे, अगोदर माझा व्हिडिओ मी चालू करून बघणार आहे कुठं क्लॅपिंग चालू होतं. इथून क्लॅपिंग चालू होत आहे तर मी इथे ऑडिओमध्ये येणार, पुन्हा इफेक्टमध्ये येणार आणि जो क्लॅपिंगचा आवाज आहे माझा मी तिथे जाऊन घेणार आहे. बघा आता इथे मी असा क्लॅपिंगचा आवाज घेणार आहे. इथे मी असं टच केलं. आता हा आवाज भरपूर सारा आहे पण मला हा आवाज इतकाच पाहिजे तर मी इथे कट करणार आहे. अशा पद्धतीने मी हे जे आहे समोर घेणार आहे. अशा पद्धतीने मी हा आवाज लावलेला आहे. मी ऐकवून दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्याला इफेक्टचा वापर करायचा आहे. मी अशी आशा करते की तुम्हाला समजलं असेल. आता इथे बघा या म्युझिकमध्ये पण इफेक्ट आहे आणि इथे इफेक्टचं ऑलरेडी एक बटन्स पण दिलेलं आहे आपल्याला. भरपूर सारं आहे, यामध्ये शोधायचं आहे. तर आता इथून पुन्हा बॅक येऊया, म्युझिकमध्ये जाऊया आणि त्या म्युझिकच्या खाली तुम्हाला दिसेल बघा तिन्ही नावाच्या खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फॉर व्हिडिओ. याचा अर्थ काय असतो हे पण बघूया आपण. तर आता इथे बघा पुन्हा मी म्युझिकमध्ये आले. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फॉर व्हिडिओ म्हणजे काय, तर मी या चिन्हावर टच करते, चौकोनी बॉक्स आहे तिथे.
तर अशा प्रकारे मी हा घेतलेला आहे आणि इथे मी माझ्या रिसेंटमध्ये जाते आणि मला जो व्हिडिओ पाहिजे मी त्यावर टच करते. आता ह्या व्हिडिओवर टच केलं, ज्याला माझ्या गॅलरीमध्ये जो व्हिडिओ आहे त्याला ऑलरेडी सॉन्ग आहे असा मी व्हिडिओ घेतलेला आहे. यावर मी टच करते. आता हे सॉन्ग ऐकून दाखवते आणि मला फक्त तो व्हिडिओ नको, फक्त मला सॉन्ग हवा आहे. तर इथे बघा तुम्हाला खाली दिला आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून, तर हा याच्यातलं फक्त सॉन्ग येणार आहे. अशा पद्धतीचं हे सॉन्ग आहे. मी या बरोबरच्या चिन्हावर टच करते आणि इथे बघा आपला जो सॉन्ग आहे ते आलेलं आहे. थोडंसं मी वाजवून दाखवते. अशा पद्धतीचं माझं सॉन्ग आलेलं आहे. मला व्हिडिओ नको, फक्त मला सॉन्ग हवा आहे. तर असा हा म्युझिकमध्ये एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा हे यूज होतो. अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर आता इथून बॅक यायचं आहे आपल्याला. आता इफेक्ट बघितलेला आहे आपण, आता इथं नको बघायला, ते हे आणि ते सेमच आहे. आता रेकॉर्डिंग म्हणजे काय आहे, तर आपल्याला आता एखादं स्टोरी टेलिंगचं चॅनल असेल, तिथं बोलायचं आहे तर इथे रेकॉर्डिंग करू शकतो किंवा डेली ब्लॉगमध्ये आपण बोलू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण व्हिडिओमध्ये बोलू शकतो. रेसिपीचे व्हिडिओ आहे तर हे रेकॉर्डिंग त्याच्यासाठी कामात येतं. तर आपल्याला इथे रेकॉर्डिंग चालू करायचं आहे आणि मी बोलून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने चालू करायचं. तर बघा आता इथे असं चालू करायचं आणि इथे रेड कलरचं बटन येते आणि इथून चालू करायचं आहे. 1 2 3 4 येईल, मग ते सुरू होईल. नमस्कार मित्रांनो, आज आपण छान पद्धतीने व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा पद्धतीने मी एक उदाहरण देऊन तुम्हाला बोलून दाखवलेलं आहे, बघू शकता. हे जे सॉन्ग आहे मी हे डिलीट करते आणि नमस्कार मित्रांनो, आज आपण छान पद्धतीने व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एक डेमो म्हणून बोलून दाखवलेला आहे, बघू शकता इथे. आणि पुन्हा ऑडिओमध्ये जायचं आहे आणि AI स्पीच म्हणजे काय आहे, तर हे आपल्यासाठी नाही आहे, हे इनशॉट प्रोवाल्यांसाठी आहे. हे आपण इथून गुणाकाराच्या चिन्हावरून बॅक यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे. तर बघा आता इथे कॅनव्हास म्हणजे काय आहे आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि मी ऑडिओ म्हणजे काय आहे हे सर्व बटन्स बघितलेले होते आपण चारही. तर हे दोन्ही बटन वापरून आपण छान प्रकारे सोपा व्हिडिओ कसा बनवू शकतो हे बघणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. म्हणजेच फोटोला सॉन्ग कसं लावायचं, फोटोवरून व्हिडिओ कसा बनवायचा हे बघूया आपण आणि थोडी बेसिक माहिती पण देणार आहे. तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ होता आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोचा व्हिडिओ कसा बनवायचा हे पण बघणार आहोत. तर अशी मी आशा करते की तुम्हाला हे समजलं असेल. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि पूर्ण जे बारीक सारीक गोष्टी आहे हे पण समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.